हॅलो स्टुडंट्स, परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर सर्वांनाच माहित आहे की कॅप राऊंड 1 मध्ये फॉर्म भरत असताना विद्यार्थ्यांनी किती चुका केलेल्या आहेत आणि त्याच चुकांमुळे विद्यार्थ्यांना कॅप राऊंड 1 मध्ये ऍडमिशन मिळालेलं नाही आणि कॅप राऊंड 1 मध्ये अलॉटमेंट न होणं किंवा कॉलेज न मिळणं ह्याच्या मागचं महत्वाचं कारण होतं. विद्यार्थ्यांनी जेव्हा पार्ट 1 फिलअप करतायत तेव्हा काही चुका केलेल्या आहेत. तसेच सगळ्यात महत्वाच्या चुका त्यांनी केलेल्या आहेत पार्ट 2 फिलअप करत असताना, जेव्हा आपल्याला कॉलेजची लिस्ट अपडेट करायची असते, कॉलेजची लिस्ट आपल्याला द्यायची असते आणि 1 ते 10 प्रिफरन्स मध्ये विद्यार्थ्यांनी प्रिफरन्स देत असताना ज्या चुका केल्या त्याच्यामुळे त्यांना अलॉटमेंट मिळालेली नव्हती. आता या राऊंड मध्ये त्या चुका आपल्याला परत परत करायच्या नाही आहेत. आपल्याला त्या चुका जर सुधारायच्या असतील तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. राऊंड 2 चं जे काही रजिस्ट्रेशन आहे किंवा पार्ट 1 मध्ये काही चुका असतील त्या दुरुस्त करणं, तसेच पार्ट 2 मध्ये जे काय आपल्याला कॉलेजेस ऍड करायचे त्याची सुरुवात ऑलरेडी 6 तारखेपासून झालेली आहे. आज दिनांक आहे 8/6/2026, सकाळचे 9 वाजलेले आहेत. म्हणजेच उद्या जो असणार आहे तो 9 जून, उद्या संध्याकाळी सायंकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही या फॉर्म मध्ये दुरुस्ती तसेच पार्ट 2 मध्ये कॉलेजेस ऍड करणार आहात. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट, हे कॉलेज ऍड करत असताना असे ऍड करा जेणेकरून तुम्हाला 100% ऍडमिशन हे मिळालंच पाहिजे. तर हे जर तुम्हाला 100% ऍडमिशन पाहिजे असेल तर तुम्हाला 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला जे कॉलेज पाहिजे त्या कॉलेजमध्ये कट ऑफ किती लागलेला आहे हे तुम्हाला माहित पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला काय माहित पाहिजे, तर त्या कॉलेजमध्ये सध्या वॅकन्सी किती शिल्लक आहेत हे तुम्हाला माहित पाहिजे. ऑलरेडी बघा, कॅप राऊंड 1 कंप्लीट झाल्यानंतर, कॅप राऊंड 1 झाल्यानंतर आपल्याला कट ऑफ लिस्ट बघायला मिळत असते. तर 26-27 जर सिलेक्ट केली तर राऊंड 1 ची कट ऑफ लिस्ट तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही सर्च कॉलेजेस केला तर इथं तुम्हाला सायन्स कॉलेजेस, आर्ट्स कॉलेजेस आणि कॉमर्स कॉलेजेस म्हणजे या प्रत्येक तिन्ही प्रकारच्या कॉलेजमध्ये प्रत्येक कॉलेजमध्ये किती वॅकन्सी शिल्लक आहे. तर इथं बघा, वॅकन्सी लिस्ट तुम्हाला बघायची असेल तर ही आता समजा आपण सायन्स साठी लिस्ट, आपण हे सायन्सला जर सायन्स कॉलेजेसला जर क्लिक केलं तर एक लिस्ट डाउनलोड होते, त्याला आपण वॅकन्सी लिस्ट असं म्हणतोय. बघा, आपल्याकडे ही जी आहे कॉलेजची वॅकन्सी लिस्ट आपल्याला बघायला मिळत आहे सध्या. ठीक आहे. आता याच्यामध्ये नंतर दुसरी गोष्ट म्हणजे दुसरी कट ऑफची लिस्ट आहे. तर अशा प्रकारे ही एक कट ऑफची लिस्ट आहे. तर ह्या 2 लिस्ट आहेत ते तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. प्रत्येक कॉलेजमध्ये 2 गोष्टी तुम्हाला चेक करायच्यात की तुम्हाला कट ऑफ किती लागलेला आहे, तुम्हाला तुमच्या आवडीच्या कॉलेजचा कट ऑफ किती लागलेला आहे आणि तुमच्याच आवडीच्या कॉलेजमध्ये वॅकन्सी किती शिल्लक आहे हे तुम्हाला बघायचं आहे. तर हे तुम्ही फॉलोअप जर घेतला तर ह्याच्यामध्ये 100% तुम्हाला ऍडमिशन मिळणार आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला जे कॉलेज पाहिजे, तुम्हाला ज्या कॉलेजमध्ये ऍडमिशन हवं आहे, अलॉटमेंट पाहिजे, त्याची नावं तुम्ही पहिल्यांदा साईडला लिहून घ्या. साईडला लिहून घेतल्यानंतर तुमच्याकडे जर कॉम्प्युटर असेल, तुमच्याकडे जर पीसी असेल किंवा तुमच्याकडे जरी मोबाईल असेल तर ह्या लिस्ट डाउनलोड केल्यानंतर काय करायचं मी तुम्हाला सांगतो. व्यवस्थितरित्या तुम्हाला पहिल्यांदा जे कॉलेज पाहिजे त्याच्यामध्ये वॅकन्सी आपण पहिल्यांदा किती आहे बघूया. ठीक आहे. तर बघा, तुम्हाला जेव्हा अशी लिस्ट ओपन होते तर मोस्टली हे कम्प्युटरवरती तुम्हाला इझीच आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, सॉर्ट आणि फिल्टर वरती क्लिक करायचं. बघा, A to Z सॉर्ट आणि फिल्टर वरती क्लिक केलं, फिल्टर जर अप्लाय केला तर आपल्याला सायन्स पाहिजे, आर्ट्स पाहिजे, कॉमर्स पाहिजे, तुम्ही इथून सिलेक्ट करू शकताय. आपल्याला बघा सायन्स पाहिजे तर आपण फक्त सायन्सची लिस्ट डाउनलोड केलेली आहे, सायन्सची वॅकन्सी लिस्ट बघत आहोत आपण. आपल्याला मीडियम कुठलं पाहिजे तर आपल्याला इंग्लिश मीडियम पाहिजे तर इंग्लिश मीडियमला क्लिक करा. त्याच्यानंतर सगळ्यात हे सगळं करायच्या आधी तुम्हाला फिल्टर लावणं गरजेचं आहे. हे फिल्टरला क्लिक करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला कुठल्या प्रकारचं कॉलेज पाहिजे, गव्हर्नमेंट पाहिजे, एडेड पाहिजे, पार्शियल एडेड पाहिजे, सेल्फ फायनान्स किंवा अनएडेड. तर त्याच्यामध्ये आपल्याला जर एडेड कॉलेज पाहिजे असतील तर त्याला फक्त क्लिक करा आणि ठेवा. अशा प्रकारे एडेड कॉलेजची लिस्ट आपल्याला बघायला मिळते. त्याच्यानंतर आपल्याला रिजन सिलेक्ट करायचा. रिजन म्हणजे महत्वाची गोष्ट, आपल्याला समजा आपण तात्पुरतं कोल्हापूर रिजन सिलेक्ट करूया. या कोल्हापूर रिजन मध्ये जेवढे एडेड कॉलेज आहेत ज्यांच्यामध्ये सायन्स शिकवलं जातं, जिथे इंग्लिश मीडियम आहे, त्या सगळ्या कॉलेजची लिस्ट तुम्हाला इथं बघायला मिळते. आता ह्याच्यातून तुम्ही अजून एक गोष्ट करू शकता, तुम्ही डिस्ट्रिक्ट चेंज करू शकता. डिस्ट्रिक्ट आपल्याला पाहिजे तोच सिलेक्ट करायचा. ह्याच्यातून डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केला की फक्त कोल्हापूर जिल्ह्यातल्याच आपल्याला कॉलेजेस बघायला मिळतील. त्याच्यानंतर ब्लॉक, आता त्याच्यामध्ये परत ब्लॉक आहेत कोल्हापूरमध्ये, गडिंग्लज, हातकणंगले, कोल्हापूर आणि शिरोली. तर आपल्याला परत इथून फक्त कोल्हापूर जर सिलेक्ट केलं तर कोल्हापुरातले एडेड कॉलेजची लिस्ट आणि त्या कॉलेजमध्ये वॅकन्सी किती शिल्लक आहे हे आपल्याला बघायला मिळते. त्याच्यानंतर बघा, इथं कॉलेजचं नाव येते, युडायस नंतर कॉलेज येते. तर या कॉलेजला जर क्लिक केलं तर आपल्याला प्रत्येक कॉलेजचं नाव दिसत आहे. तात्पुरतं आपण जर न्यू कॉलेज सिलेक्ट केलं
तर या न्यू कॉलेजमध्ये आपल्याला किती वॅकन्सी शिल्लक आहे आपल्याला इझिली समजू शकते. बघा, इनटेक आहे 360चा, वॅकन्सी आहे 190, म्हणजे 190 सीट शिल्लक आहेत हे लक्षात ठेवा आतापर्यंत. त्यातल्या 16 मॅनेजमेंटला असणार आहेत, इन हाऊसला 16 आहेत, म्हणजे एवढ्या शिल्लक आहेत इन हाऊस साठी, एवढ्या शिल्लक आहेत मॅनेजमेंटसाठी, आणि वुमेनसाठी 37 शिल्लक आहेत. टोटल मधल्या वुमेन 30% रिझर्वेशन आहे. त्याच्यानंतर रिमेनिंग सीट साठी बघा 100 सीट शिल्लक आहेत. अशा प्रकारे तुम्ही वॅकन्सी हे बघू शकताय तुमच्या पर्टिक्युलरली कॉलेजमधली. तुम्ही अशा प्रकारे तुम्हाला फिल्टर लावता आलं पाहिजे. आणि मोस्टली तुम्ही पीसी वरती जर बघितला नेट कॅफे मध्ये जाऊन तर इझिली तुम्हाला समजू शकतात. आपण सिलेक्ट केलं विवेकानंद कॉलेज, तर विवेकानंद कॉलेजमध्ये 720 मधल्या 341 वॅकन्सी शिल्लक आहेत. त्यातल्या 341चं परत डिस्ट्रीब्युशन कसं केलंय बघा, 28 सीट्स आहेत त्या मॅनेजमेंट आहेत, आणि प्रत्येक कास्टला SC ST VJ NT NTC NTD, आणि तुम्ही जर कुठल्या कास्टमध्ये आहात त्याच्यावरून तुम्ही ठरवू शकता की ऑलरेडी आपल्याकडे तिथं जास्त जर वॅकन्सी असेल, वॅकन्सीचा नंबर जर जास्त असेल तर मला तिथं सीट मिळणं किंवा तिथं कॉलेज अलॉट होणं हे पॉसिबल आहे असं तुम्ही म्हणू शकता. आलं का लक्षात? तर हे झाली कॉलेजची वॅकन्सी कशी बघायची. आता मी तुम्हाला सांगणार आहे कॉलेजचा कट ऑफ कसा बघायचा. ऑलरेडी भरपूर साऱ्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलंच आहे. तर आता बघा आपण कट ऑफच्या लिस्ट वरती आलोय. आता परत सेम गोष्ट करायचं आहे. तुम्हाला अशी लिस्ट ओपन झाल्यानंतर तुम्हाला सॉर्ट आणि फिल्टर वरती जायचं आहे. सॉर्ट आणि फिल्टर वरती झाल्यानंतर परत तुम्हाला आर्ट्स, सायन्स आणि कॉमर्स अशा प्रकारचे कॉलेज आहेत. तर कॉलेजच्या नावावरून तुम्ही कॉलेजचं नाव सिलेक्ट करू शकता. इथं स्ट्रीमला जर गेला तर आपल्याला फक्त सायन्सचं बघायचं नाही सध्या, तर आपल्याला सायन्स बघायचं. सायन्सला केलं त्याच्यात आपल्याला फक्त एडेडचं पाहिजे. आता बघा स्टेटसवरनं तुम्ही जर गेला तर आपल्याला फक्त एडेडचं पाहिजे. एडेडला क्लिक करा. त्याच्यानंतर तुम्हाला प्रत्येक कॉलेजची लिस्ट तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे. आता आपल्याला कॉलेज पाहिजे. आता हे महाराष्ट्रातले सगळे कॉलेजेस आहेत. आपल्याला सगळे कॉलेजेस पाहिजेत का? नाही, आपल्याला फक्त पाहिजे ते कॉलेजच बघायचं आहे. त्यामुळे तुम्हाला काय करावं लागणार आहे, तुमचं जे कॉलेजचं नाव आहे त्याच्यामध्ये अजिबात स्पेलिंग मिस्टेक न करता आपण त्या कॉलेजचं नाव काय करायचं, सर्च करायचं. आता आपण करूया द न्यू COLLEGE. आपण द न्यू कॉलेज बघा, आपण अशा प्रकारे नाव कॉलेजचं टाकलं की आपल्याला फक्त त्या कॉलेजचा जो काही आपल्याला आहे, जो काही कट ऑफ आहे तो बघायला इझिली बघायला मिळतोय. म्हणजे त्या कॉलेजमध्ये 360 सीट्स आहेत. तर एडेड मध्ये आहे कॉलेज, आणि तुमच्या डिपेंडेंट आहे एडेड पाहिजे, पार्शियल एडेड आहे किंवा सेल्फ फायनान्स आहे. सगळ्याच ह्याचा कट ऑफ तुम्ही इथून बघू शकता. त्या कॉलेजमध्ये कोणकोणत्या प्रकारचा स्टेट म्हणजे जे काही डिव्हिजन आहे त्या. आपल्याला फक्त एडेडचा कट ऑफ बघायचा असेल, आपल्याला फक्त एडेड पाहिजे तर त्याचा कट ऑफ तुम्ही फक्त इथे इझिली बघू शकता. बघा, तर जनरलचा कट ऑफ लागलेला आहे 460. त्याच्यानंतर तुम्हाला म्हणजे वुमेनसाठी कट ऑफ लागलेला आहे 460, 500 पैकी 460. त्याच्यानंतर एक्स सर्व्हिसमॅन असतील त्यांच्यासाठी 407 कट ऑफ लागलेला आहे, आणि ज्या प्युअर सीट्स आहेत त्याच्यासाठी कट ऑफ लागलेला आहे 452. म्हणजे ह्याच्यावरून तुम्ही ठरवू शकता की साधारणतः आपल्याला जर 430 मार्क्स असतील, 440 मार्क्स असतील, तर 452 कट ऑफ लागलेला आहे पहिल्या राऊंडचा. तर आपल्याला हा 10 ते 20, 30, 40 मार्कांनी काय करतो, कट ऑफ खाली येऊ शकतो. त्यामुळे इझिली तुम्ही ठरवू शकताय की या कॉलेजचं नाव टाकायचं नाही आहे किंवा नाही. अशा प्रकारे तुम्ही या कॉलेजचा कट ऑफ बघाल. प्रत्येक कॉलेजचा कट ऑफ जर तुम्हाला बघायचा असेल तर तुम्हाला फक्त काय करायचं आहे, आता समजा सायन्सच आपल्याला पाहिजे, ज्यांना आर्ट्सचा पाहिजे त्यांनी आर्ट्सवाले बघू शकतात. आता आपल्याला आपल्याला पाहिजे विवेकानंद, तर आपल्याला फक्त स्वामी आपल्याला जेवढं पाहिजे विवेकानंद कॉलेज तेवढ्याच कॉलेजला सिलेक्ट करायचं. ज्या कॉलेजला पाहिजे तेवढ्याच कॉलेजचं फक्त नाव सिलेक्ट करायचं आहे आणि त्याला ओके करायचं आहे. त्याला ओके केलं की फक्त आपल्याला त्याच कॉलेजचा कट ऑफ बघायला मिळणार आहे. बघा, हे विवेकानंद कॉलेजचा कट ऑफ आला. कोल्हापूर मधल्या कॉलेज एक टॉपचं कॉलेज आहे ज्याच्यामध्ये कट ऑफ आपल्याला इझिली बघू शकताय. प्रत्येक कास्टला कट ऑफ इथं बघू शकताय तुम्ही. प्रत्येक कास्टला किती कट ऑफ लागलेला आहे. मग जर एखादा विद्यार्थी जर ओबीसी मध्ये त्याला 395 मार्क आहे, तर ओबीसीचा कट ऑफ 405 लागलाय, तर तो इझिली डिसाईड करू शकतो एखादी मुलगी. आता वुमेनचा कट ऑफ सांगतोय मी इथं तुम्हाला, किंवा एखादा विद्यार्थी आहे जो मुलगा आहे ज्याला 340 मार्क्स आहेत, तर त्याचा रिमेनिंगचा कट ऑफ किती लागलेला आहे बघा, 352 लागलेला आहे कट ऑफ. तर तो इझिली तिथं कॉलेजचं नाव ऍड करू शकतोय आणि त्याला 100% तिथे ऍडमिशन मिळणार आहे. तर अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आय होप सगळ्यांना व्यवस्थित माहिती समजलेली आहे. अशा प्रकारे कॉलेजेस ऍड करा. आपल्याला जे कॉलेज पाहिजे त्या कॉलेजचा पहिल्यांदा
कट ऑफ किती आहे आणि व्हॅकन्सी किती आहे हे तुम्ही बघा, आणि ते बघितल्यानंतरच त्या कॉलेजचे नाव तुम्हाला पार्ट 2 मध्ये ऍड करायचे आहेत. जेव्हा पार्ट 2 तुम्ही भरत आहात तर अशा प्रकारे तुम्ही भरू शकता. त्याच्यानंतर तुम्ही कॅप राऊंड तसंच कोटा राऊंड परीक्षेसाठी पण सेम प्रोसिजर आहे. आणि आज दिनांक 8 आहे, तर उद्या संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही हे सगळे जी लिस्ट आहे ते तुम्ही अपडेट करू शकता. आणि कुणीही गडबड करू नका. मी सांगितलेली पूर्ण माहिती जी आहे ती पहिल्यांदा तुम्ही समजून घ्या. तर आपल्याला माहित आहे 9 जूनला तुम्हाला काय करणार आहे, 9 जूनला तुम्ही लास्टला तुम्ही हे सगळ्या 9 जूनच्या संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ह्या डिटेल्स भरू शकता. आणि 13 जूनला तुम्हाला समजणार आहे की ऍक्च्युली तुम्हाला तुमचं जे कॉलेज टाकलेलं नाव आहे त्यातलं कुठलं कॉलेज तुम्हाला मिळालेलं आहे. ठीक आहे. सो संबंधित व्हिडिओ आपण ऑलरेडी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसेच तुम्हाला आपल्या चॅनलवरती जाऊन बघायला मिळणार आहेत. थँक्यू वन अँड ऑल फॉर लिसनिंग पेशंटली. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.